महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर श्रावण बाळ तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रहीम सणदी, श्री मोहम्मद भाई सणदी, सणदी परिवार, राजारामपुरी, कोल्हापूर। श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत सिद्धगिरी कारागीर खाद्य संस्कृती महाकुंभ 2026चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री क्षेत्र कण्हेरी मठाचे काड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महाकुंभामध्ये पारंपरिक हस्तकला आणि लोककलेचा भव्य संगम पाहायला मिळणार असून स्थानिक तसेच देशभरातील कलाकार आपल्या कलेचे थेट प्रात्यक्षिक सादर करणार आहेत। बदलत्या काळानुसार लोकांच्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध कला आणि हस्तकलेचे आधुनिक स्वरूपही या महोत्सवात अनुभवता येणार आहे। देशातील विविध राज्यामधील वैशिष्ट्यपूर्ण कला, आकर्षक हस्तकला वस्तू आणि पारंपरिक कौशल्य यांचे दर्शन या महाकुंभातून घडणार आहे। या कलेतून तयार होणाऱ्या वस्तूंना राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे। यंदाच्या महाकुंभासाठी 17 राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त 200हून अधिक नामांकित कारागिरांना आमंत्रित करण्यात आले आहे। कारागीर आपल्या कलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्याबरोबरच त्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध करून देणार आहेत। त्यामुळे कला रसिकांना विविध पारंपरिक वस्तू खरेदीचीही संधी मिळणार आहे। या महाकुंभात टेराकोटा कला, मातीचे दागिने व खेळणी, टॅनिंग वूड कला, बांबू काम, लेदर वर्क, विविध राज्यातील एम्ब्रॉयडरी व पॅचवर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुल्यांच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मूर्ती, स्टोन वर्क, कच्छमधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसापासून तयार वस्तू, मधुबनी पेंटिंग, लाखेच्या बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरी साड्या आदी हस्तकलेचे विविध प्रकार पाहायला मिळणार आहेत। तंत्रनिकेतन, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच ITI मध्ये शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींनाही या महाकुंभासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे। पारंपरिक कलेचे अध्ययन करून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लघुउद्योग उभारण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्वामीजींनी सांगितले। हा महाकुंभ कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा ठरणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून देशातील कारागिरांचा सन्मान करावा व त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार। दिनांक 31 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय कारागीर महाकुंभ कणेरी मठावर आयोजित केलेले आहे आणि कणेरी मठाबरोबरच महाराष्ट्र सरकार सुद्धा आहे आणि एकत्वम इन्फ्रा पुणे हे सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी घेतलेली आहे। या कारागीर उत्सवामध्ये जवळजवळ 200 कारागीर सहभागी होणार आहेत। प्रत्येक 17 राज्यातून येणारी लोक आहेत आणि हे सर्वही केंद्र सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लोक आहेत। आणि दुसरं म्हणजे ह्यात मातीपासून, दगडापासून, धातूंपासून, फायबरपासून आणि समुद्रीय उत्पादन जे आहेत, शंख आणि शिंपल्यांपासून असेल, कागद असेल, ग्लास असेल, असे अनेक वस्तूंपासून वेगवेगळ्या सृष्टी करणारी लोक यात आहेत आणि कपड्यापासून सुद्धा काम करणारी आहेत, एम्ब्रॉयडरी काम करणारी आहेत, बांबूपासून काम करणारी आहेत, लाकडापासून काम करणारी आहेत, असे खूप साऱ्या वस्तूंपासून सृष्टी करणारी हे सर्व कारागीर आहेत। आणि यामध्ये पेंटिंगवाले सुद्धा आहेत। बिहारची मधुबनी पेंटिंग असेल, कलकत्त्याची पेंटिंग असेल आणि महाराष्ट्राची पेंटिंग सुद्धा असेल। या पेंटिंगमध्ये सुद्धा काम करणारी लोक आपल्यात येणार आहेत। वेगवेगळे रंगनिर्मिती करणारी लोकही यात आहेत।
नैसर्गिक रंग कसं तयार करता येईल याकरता आणि वेगवेगळ्या फुलांपासून फळांपासून आणि पानांपासून सुंदर सुंदर वस्तू बनवणारी लोकही इथे आहेत. चित्रकलावाले सुद्धा यात आहेत आणि वेगवेगळे फेटे बांधण्याची कला, धोतर आणि साडी नेसण्याची कला असणारी मंडळी सुद्धा आपल्या कला प्रदर्शन आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य की सर्व कारागीर आपापले कार्य दाखवणार आहेत, आपण कसे करतो आहोत आणि त्यांच्या वस्तूंची विक्रीची सुद्धा आपण व्यवस्थापन केलेले आहे. प्रत्येकाला त्यांना मार्केट पण मिळवून द्यायचं आहे आणि यामध्ये जी मंडळी अशा युनिक वस्तू खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा ही महाकुंभ आहे आणि शाळा, कॉलेज आणि आर्ट कॉलेज असतील, टेक्निकल कॉलेजेस असतील, या सर्व लोकांना शिकण्यासारखं खूप काही असणार आहे त्याही लोकांना. आणि बेरोजगार युवा युवती जे आहेत, आपण काय रोजगार निर्माण करू शकतो किंवा आपण सुरू करू शकतो याची प्रोत्साहन आणि प्रेरणा या कार्यक्रमातून मिळावं. याशिवाय ग्रामीण लोक असतील, शहरी लोक जे कला उपासना करणारी किंवा कलांवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांना भरपूर प्रकारची कला इथे पाहायला मिळते. तर या कार्यक्रम 1 तारखेला सकाळी उद्घाटन होईल आणि 4 तारखेला सांगता होईल आणि सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कार्यक्रम चालू राहील. शक्यतो कोल्हापूरच्या विविध कानाकोपऱ्यातनं बसेसची, सिटी बसेसना आम्ही विनंती करणार आहोत की आपण कण्हेरी मठाकरता आपण डायरेक्ट बस सोडावं आणि एस टीलाही आम्ही विनंती करणार आहोत की वेगवेगळ्या भागातून कारागीर महोत्सव पाहण्याकरता गाड्यांची सुविधा करू शकतात का हे त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये देशभरातनंही लोक येतात, राज्यभरातनंही लोक येतात. तर आपल्याकडे एवढीच प्रार्थना राहील की जे कार्यक्रम ज्यांच्यासाठी करतो आहोत त्या सर्व लोकांना ही माहिती पोचावी आणि आपण ही माहिती आपल्या समाज माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत बातमी पोचवावं आणि लोकांना येण्याची सुविधा व्हावी यासाठीच आपल्यासमोर आम्ही आलेले आहोत. आणि जे येणारी मंडळी आहे त्यांची भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था हे सुद्धा आपण करतो आहोत. याच कालावधीमध्ये ग्रामीण कला जी आहेत, हलगी वादनाची स्पर्धा आपण ठेवतो आहोत आणि वेगवेगळ्या सोंगी भजनांचा कार्यक्रम असेल, दशावताराचा कार्यक्रम असेल किंवा काही नाटकसुद्धा आपण यात ठेवतो आहोत. आणि जी मराठी संस्कृतीची सकाळपासून रात्रीपर्यंतची ज्या काही विविध ॲक्टिव्हिटीज आहेत ती सुद्धा मंचावर त्या कार्यक्रम आपण ग्रामीण संस्कृतीची सर्व दर्शन घडवणार आहोत. कृपया सर्वांनीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यावं ही विनंती आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.